कोल्हापूर खंडपीठासाठी वकिलांचं रणशिंगम फुंकल्याचं पाहायला मिळत आहे। आज 6 जिल्ह्यांमधील वकिलांच्या उपस्थितीमध्ये परिषद सुद्धा होणार आहे आणि 3000 वकिलांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद पार पडणार असल्याचं कळतंय। अनेक वकिलांनी आजपर्यंतच्या लढ्यांसंदर्भात माहिती देत सरकारने हा विषय आतापर्यंत मार्गी लावावा अशी मागणी केली आहे। अन्यथा तीव्र लढ्याची घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि याच खंडपीठाच्या मुद्द्यावरून त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये व्हावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे। मात्र या लढ्याला यश मिळताना पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूरसह कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा 6 जिल्ह्यातील सर्व वकिलांची कोल्हापूरमध्ये परिषद होते। काय नेमकी मागणी आता या ठिकाणी करताय? गेल्या 38 वर्ष कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूरमधल्या 6 तालुक्यांच्यासाठी खंडपीठ स्थापन व्हावं अशी मागणी आहे। या 6 जिल्ह्यातील जवळजवळ 65,000 कामं मुंबई हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे। या जिल्ह्यातील काम 15 वर्ष 20 वर्ष चालत नाही। म्हणजे नातवानं दाखल केलेलं काम, आजोबानं दाखल केलेलं काम नातवू जरी तरुण झाला तरी त्याला न्याय मिळत नाही। त्यामुळे ह्या 6 जिल्ह्यातील पक्षकारांच्या न्याय हक्कासाठी हा लढा सुरू आहे। वास्तविक जसं कोरोनामध्ये औषध पेशंटची संख्या वाढल्यानंतर हॉस्पिटलची स्थापना झाली, तसंच या न्याय संस्थेमध्ये न्याय प्रलंबित राहणं म्हणजे हा एक रोगच आहे। त्यामुळे जेवढा न्याय प्रलंबित राहील तो रोग बळावत जातो। त्यामुळे ज्या प्रमाणात न्यायाची अपेक्षा लोकांच्याकडे आहे त्याप्रमाणे कोर्टाची स्थापना झाली पाहिजे। खरोखर ही शासनाची जबाबदारी असताना शासनाने ही जबाबदारी टाळलेली आहे। वास्तविक लोकप्रतिनिधींनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन हा पक्षकारांचा जो लढा आहे त्याला पूर्णपणे पाठिंबा द्यायला पाहिजे होता। तसं शासनाकडून काय झालेलं नाही। राजकारण्यांनी, स्थानिक आमदारांनी आणि खासदारांनी या प्रकरणामध्ये जर लक्ष घातलं नाही तर घाडगे साहेबांनी जसं सांगितलं, येणाऱ्या काळामध्ये वकील, सर्व बंधू आणि पक्षकार आणि त्यांच्या पाठीशी असणारा अनेक जो समाज आहे, जो समोर येत नाही, असे सगळे लोक आम्ही एकत्र येऊन ह्या सरकारची वाळू पायाखालची सरकवल्याशिवाय राहणार नाही। मी एवढंच बोलून आणखी शासनाला असा इशारा देऊ इच्छितो। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।